डोनाल्ड ट्रम्प मागच्या जवळजवळ 3-4 महिन्यांपासून एकच गोष्ट सांगतायत की मी भारत आणि पाकिस्तानचं युद्ध कसं थांबवलं, तर भारताला आणि पाकिस्तानला दोघांनाही धमकी दिली की मी तुमच्यावर 350% टॅरिफ लावेन वगैरे वगैरे. पण ते काही असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जगातला सर्वात जास्त टॅरिफ सध्या लावलेला आहे. भारताबरोबर ब्राझीलला देखील टॅरिफ लावला होता, पण ब्राझीलचा टॅरिफ आता कमी केलेला आहे. पण भारतावर आता सर्वात जास्त अमेरिकेने टॅरिफ लावलाय, तो आहे 50%. आणि एवढं सगळं असूनही डोनाल्ड ट्रम्प सारख्या भारताविरुद्ध कमेंट्स करत होते. ते म्हणत होते की इंडियन इकॉनॉमी इज डेड, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही मृत अर्थव्यवस्था आहे. भारतातल्या काही राजकारण्यांनी जसं की राहुल गांधींनी देखील त्याची री ओढली. ते म्हणाले की होय, भारतीय अर्थव्यवस्था मृत अर्थव्यवस्था आहे. पण भारतीय अर्थव्यवस्थेनं या सगळ्या लोकांना एक प्रकारे उत्तर दिलंय, कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा मागच्या क्वार्टर मधला जो जीडीपी ग्रोथ रेट आहे तो आहे 8.2%. अर्थात आतापर्यंतच्या मागच्या 6 क्वार्टर्समध्ये म्हणजे दीड वर्षातला हा सर्वात हायेस्ट ग्रोथ रेट आहे भारतानं पोस्ट केलेला. मग हे भारतानं कसं केलं? जगभरात एक्सपोर्ट मंदावलेली असताना, डोनाल्ड ट्रम्प एवढं अँटी इंडिया भूमिका घेऊन बसलेले असताना देखील भारत हे सगळं कसं काय करू शकतोय, ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जीडीपी काय असतो. तर कुठल्याही देशामध्ये एखाद्या वर्षात किंवा एखाद्या कुठल्याही टाइम फ्रेम मध्ये एखाद्या क्वार्टरचं जर बघायचं असेल तर त्या क्वार्टरमध्ये ज्या काही वस्तू निर्माण केल्या जातात किंवा ज्या काही सेवा दिल्या जातात, या सगळ्या वस्तूंची आणि सेवांची जी पैशातली किंमत असते, त्या सगळ्या पैशातल्या किमतीचं जर एकत्रीकरण केलं तर किती होते, त्याला म्हणतात जीडीपी. अर्थात आता या मागच्या क्वार्टरमध्ये हा जीडीपी जवळजवळ 48 लाख कोटी इतका झालाय. म्हणजे भारतात या क्वार्टरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वस्तू आणि सेवांची निर्मिती झालेली आहे. आणि मागच्या क्वार्टरमध्ये म्हणजे काय, तर कुठल्याही वर्षाची आपण 3-3 महिन्यांचे 4 क्वार्टर्स तयार करतो. त्यापैकी पहिला क्वार्टर असतो एप्रिल ते जूनचा, दुसरा क्वार्टर असतो जुलै ते सप्टेंबरचा. जुलै ते सप्टेंबर या क्वार्टर मधली ही गोष्ट आहे ज्यामध्ये भारतानं 8.2% जीडीपी पोस्ट केलाय. मागच्या वर्षी याच क्वार्टरमध्ये म्हणजेच 2024-25च्या फायनान्शियल इयरमध्ये भारताचा जीडीपी ग्रोथ रेट होता फक्त 5.4%. म्हणजे एक फार मोठी जंप भारताने घेतलेली आहे, सगळ्या जगातल्या परिस्थिती भारताच्या विरुद्ध असताना देखील. मागच्या क्वार्टरमध्ये म्हणजे याच्या अगोदरचा जो क्वार्टर होता Q1 ज्याला म्हणतो आपण, या Q1 मध्ये देखील परिस्थिती अशी होती की 7.8% भारताचा जीडीपी ग्रोथ रेट होता. मग एवढा ग्रोथ रेट होता तेव्हा लोक म्हणायला लागले की आता तर डोनाल्ड ट्रम्पनं भारतावरती टॅरिफ लावलेले आहेत, इथून पुढे परफॉर्मन्स करून दाखवा, इथून पुढे भारताला शक्यच होणार नाही. पण भारतानं हे सगळं उद्ध्वस्त करून लावलं, कारण भारतानं मागच्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये जास्त ग्रोथ करून दाखवली, जी सहसा कधी होत नसते. कुठल्याही फायनान्शियल इयरमध्ये पहिला क्वार्टर ठीकठाक असतो, दुसरा क्वार्टर त्यापेक्षा थंडा असतो आणि तिसरा क्वार्टर भारताच्या बाबतीत तिसरा क्वार्टर ज्यामध्ये दिवाळी, दसरा हे सगळे सण येतात, त्यामुळे भारताच्या बाबतीत तिसरा क्वार्टर हा जनरली जंप करतो. आता तिसरा क्वार्टर अजून यायचा आहे, पण तरीही भारतानं दुसऱ्याच क्वार्टरमध्ये जंप घेतलेली आहे टॅरिफ विरोधात असताना देखील. मग हे भारतानं कसं काय केलं ते आपण बघूया. तर यामध्ये सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे जीएसटी. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सरकारला आणि एक प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेला जी भीती दाखवली होती, त्या भीतीला भारत सरकारनं सप्टेंबर महिन्यात एक जबरदस्त उत्तर दिलं. ते म्हणजे जीएसटीचे स्लॅब कट करून टाकले. जीएसटीचा 28%, 18%, 5% आणि 12% असे स्लॅब होते. त्यापैकी फक्त 5% आणि 18% हा स्लॅब ठेवला आणि बाकीचे सगळे स्लॅब बंद करून टाकले. आणि अनेक महत्वाच्या सेक्टर्समध्ये जिथं 18% जीएसटी द्यायला लागत होता, तिथं आता डायरेक्ट 5% जीएसटी केला. काही काही ठिकाणी तर जीएसटी माफच करून टाकला. या सगळ्या गोष्टीमुळे झालं काय, मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीयल आणि नॉन इंडस्ट्रीयल जी डिमांड असते ती डिमांड मोठ्या प्रमाणावर वाढली. ही डिमांड वाढल्यामुळं आणि हा सगळा इफेक्ट सप्टेंबरच्या 22 तारखेपासून 30 तारखेपर्यंतच आहे, कारण मागच्या क्वार्टरमध्ये सप्टेंबरच्या 22 तारखेलाच या जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन झालं होतं. तरी देखील इतका मोठा इफेक्ट दिसतोय. आपण बघितलं होतं अनेक लोकांनी गाड्यांचं बुकिंग करून ठेवलं होतं, पण लोकांनी गाड्यांचं पेमेंट आणि डिलिव्हरी 22 सप्टेंबर नंतर घेतली, कारण गाड्यांच्या किमती जवळजवळ 50,000 1,00,000 रुपयांनी कमी झाल्या होत्या. त्यामुळे अनेक लोकांनी गाड्या घेतल्या ज्या जनरली त्यांनी घेतल्या असत्या. आपण बघितलं की मागच्या काही महिन्यांमध्ये भारतात हे सगळे गाड्यांचे वगैरे खरेदी करण्याचं प्रमाण देखील वाढलं. या सगळ्या गोष्टी झाल्या त्या या जीएसटी कटचा सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे. आणि हा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली धमकी, याला एक शॉक ऍब्सॉर्बर म्हणून या जीएसटीने इथं काम केलं.
पण फक्त जीएसटीनंच काम केलंय असं नाही, कारण त्याच्या अगोदरच्या क्वार्टरमध्ये देखील 7.8% जीएसटी ग्रोथ रेट होता. तरी देखील या क्वार्टरमध्ये इतर गोष्टींमध्ये देखील चांगलं काम झालेलं आहे, जसं ऍग्रिकल्चरमध्ये चांगलं काम झालेलं आहे. त्याशिवाय इंडस्ट्रीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, आयटी सर्व्हिसेसमध्ये चांगली वाढ झालेली आहे. आयटी सर्व्हिसेसवरती कोणत्याही प्रकारचा टॅरिफ वेगळ्या पद्धतीने लावला नव्हता डोनाल्ड ट्रम्प यांनी, कारण अमेरिकेला त्याची गरज आहे. त्यामुळे आयटी सर्व्हिसेसमध्ये वाढ झालेली आहे. त्याच्याशिवाय इतर जे ट्रॅव्हलिंग, हॉस्पिटॅलिटी या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये देखील चांगली वाढ झाली. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या ज्या सर्व बाजू असतात या सर्व बाजूंमध्ये चांगल्या पद्धतीची वाढ भारतानं करून दाखवलेली आहे आणि म्हणून हा जो 8.2% जीडीपी ग्रोथ रेट आहे तो आपल्याला मिळालाय. अर्थात 8.2% हा खूप जास्त आहे काय, तर खूप जास्त नाही, पण सध्या जगभरातली जी परिस्थिती आहे ती पाहता भारताचा हा ग्रोथ रेट अतिशय चांगला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात देखील या नंबर्समुळे परिणाम असा होऊ शकतो की स्टॉक मार्केट वाढू शकतं. कारण अनेक ज्या अर्थव्यवस्था असतात, ज्या विकसित अर्थव्यवस्था असतात, तिथं इतका ग्रोथ रेट नसतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिकडचे जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात ते भारतात इन्व्हेस्ट करतील येणाऱ्या काळात कदाचित, कारण भारताचा ग्रोथ रेट जास्त आहे. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण हे जरी सगळं आपण म्हणत असलो तरी सगळंच काही ड्रीमी आणि सुंदर सुंदर आहे असं चित्र रंगवायचं कारण नाही. काही गोष्टींमध्ये भारताला फटका बसलाय. त्यातली एक गोष्ट म्हणजे भारताचा ट्रेड डेफिसिट वाढलेला आहे. अर्थात तो वाढण्याचं कारण म्हणजे भारताचा अमेरिकेबरोबरचा जो व्यापार आहे तो थोडासा कमी झालाय. तो कमी होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेचे टॅरिफ्स आणि त्यामुळे ट्रेड डेफिसिट वाढलाय, म्हणजे भारताची आयात जास्त झालेली आहे आणि निर्यात कमी झालेली आहे. हा फटका बसलाय हे मान्य करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो जीडीपी कॅल्क्युलेशनचा जो बेस इयर आहे तो 2011-12 आहे. त्यामुळे काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा आकडा थोडासा जास्त फुगवलेला येतो बेस इयर खूप मागचा असल्यामुळे. पण हे बेस इयर बदलायचं काम भारत सरकार सध्या करते. त्यामुळे ते बदललं तरी पण फार मोठासा फरक या नंबरमध्ये पडणार नाही, कारण जी ग्रोथ झालेली आहे ती आपल्या डोळ्यांनी आपण अनुभवलेली आहे. मागच्या दिवाळीमध्ये, या परवाच्या झालेल्या दिवाळीमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी डिमांड आपण बघितली. खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी खरेदी केली. डिजिटल पेमेंट्स हायेस्ट झाले होते. या सगळ्या गोष्टी देखील आपण बघितलेल्या होत्या. आणि जी काही ग्रोथ सध्या होते आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा जो शेअर आहे तो खूप मोठा आहे. त्याच्याशिवाय जे प्रायव्हेट प्लेयर्सनी जे करायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा अजून आपण मागे आहोत. या सगळ्या गोष्टी सुधारल्या तर येणाऱ्या काळात आपण कदाचित 10%ची ग्रोथ रेट करू शकू. अर्थात ती कितपत होईल, काय होईल ते येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की भारतानं जे इंटरनॅशनली डिमांड कमी झाली होती किंवा इंटरनॅशनली भारताची एक्सपोर्ट मंदावली होती त्याच्यावरती, किंवा अमेरिकेनं जी भारताला धमकी दिली होती त्याच्यावरती इंटरनल म्हणजे अंतर्गत जी डिमांड आहे ती वाढवली आणि या धमकीला एक चांगलं उत्तर दिलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीला हरवून दाखवलं असं आपण म्हणू शकतो. या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? भारत सरकारनं जीएसटी कट केला या मास्टर स्ट्रोक बद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.